ह्याला दगडफूल असं म्हणतात, स्पाइसचा प्रकार आहे. देन बडी वेलची, मसाला वेलची म्हणतात ह्याला. आणि खोबरं जे घेणार आहोत ते आपण यू कॅन टेक वेट कोकोनट ऑल्सो, किंवा हे खोबऱ्याचं जे ब्लॅक पार्ट मी मुद्दाम दाखवलं आहे तर ते वरचं काळी स्किन घ्यायची आहे. आणि ओलं नारळ जरी घेतलं तरी करवंटीला चिटकलेलं काळं खोबरं जर असेल तर ते जास्त ह्याच्यात वापरलं जातं. हे ओनियन फ्लेक्स आहेत तर ते थोडेसे तेलात फ्राय करून घेतलेत आपण. त्याच्यानंतर हे कोकोनट जे आहे त्याचे फ्लेक्स करून भाजून घ्यायचे आणि हे सगळे मसाले तेलात तळून घ्यायचे. आणि त्यानंतर हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. आता हे झालं मसाल्याबद्दल. आता हे झालं जे आहे काळे वाटाणे मी तुम्हाला दाखवले ते ओव्हरनाईट सोक करायचे. आणि सकाळी जेव्हा आपल्याला करी करायची आहे तेव्हा असे ह्याच्यात कुकरमध्ये त्याचे 4 to 5 विसल्स घ्यायचे. कारण का थोडेसे कडक असतात हे काळे वाटाणे, पण दे आर रिच इन आयर्न, त्याच्यात आयर्न खूप असतं. तर आपण तडका देणार आहोत. यासाठी आपण मिक्सीमध्ये जो मसाला वाटून घेतला तर तो आपल्याला टाकायचा आहे. याच्यात आपण सगळे खडा मसाला टाकलेले, प्लस आपण त्याच्यात महाराष्ट्रीयन काळा मसाला टाकणार आहोत, थोडीशी हळद आणि गरम मसाला. अशा प्रकारे हे वाटण जे आहे त्याचा खमंग वास येतोय. तो स्पेसिफिकली जे स्पायसेस आपण त्याच्यात टाकले त्यामुळे तसं वास येतोय. हे सगळे मसाले वाटून घेतले की त्यात आपण जे शिजवलेले काळे वाटाणे तुम्हाला कुकरमधनं दाखवले तर ते टाकायचे. आणि त्यानंतर आपल्याला आवश्यक त्याप्रमाणे कन्सिस्टन्सी घ्यायची. म्हणजे समजा 2 वाटी सांबार करायचं असेल तर साधारण 1 ते 1.5 वाटी चणे, काळे वाटाणे आणि 1-1.5 वाटी गरम पाणी याच्यात ते बॉईल करायचं. आणि सांबार जसा असतो तर तसं त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची. गरम पाणी घालायचं याच्यात आणि ते ठीक थोडंसं झालं की गरम गरम आंबोळी डोसाबरोबर तुम्ही खाऊ शकतात. सो इट्स अ व्हेरी न्यू रेसिपी, टोटली न्यू रेसिपी, रिच इन आयर्न, and I hope you will like it. So write it in your comments. Thank you all.